अन्न पाण्याचा त्याग कायम. 5व्या दिवशी रश्मिताताईची प्रकृती खालावली. तेजसदादा डाकियांचा ठाम पाठिंबा. स्थानिक भूमिपुत्रांना दिला मोलाचा सल्ला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी करंजाडे चिंचपाडा पुलाजवळ सुरू असलेल्या भूमिकन्या तथा प्रसिद्ध कलाकार रश्मिता पोपेटा यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. सलग 5 दिवस अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीररित्या खालावली असून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत स्थानिक भूमिपुत्र चिंता व्यक्त करत आहेत. वाढत्या अशक्तपणानंतरही रश्मिता पोपेटा यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. रश्मिता पोपेटा यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत असून विविध सामाजिक संस्था, प्रकल्पग्रस्त संघटना, आगरी कोळी समाज बांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देत आहेत. मात्र आंदोलनाच्या 5व्या दिवशीही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल न घेतल्याने भूमिपुत्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रश्मिता पोपेटा यांची आस्थेने विचारपूस केली आणि आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. तसेच आगरी कोळी समाजाने हजारोंच्या संख्येने एकत्र येण्याचे आणि रश्मिताताईला मोठ्या संख्येने पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ज्या पद्धतीने आज रश्मिताई पोपेटा ह्या ज्या आंदोलन करत आहेत, आमरण उपोषण करत आहेत, खरोखर म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी. कारण आज आपण आमच्या आठवणी असतील, आमची घरदारं असतील, हे सर्व सोडून आम्ही आज सर्व त्याग करून आम्ही आमच्या एअरपोर्टसाठी घरदार सोडलं, संसार सोडलं, आमच्या आठवणी सोडल्या आणि हे सर्व सोडूनसुद्धा जर आम्हाला या एअरपोर्टला नाव देण्यासाठी आमची जर ताई आज मरणाच्या दाढीत उभी आहे आणि तरीसुद्धा सरकार जर दुर्लक्ष करत आहे तर खरोखर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आज रश्मिताई पोपेटांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं कदाचित मला असं वाटतंय आज कुठेतरी आज आपला समाज एकवटलेला आहे. जेव्हा आपण रश्मिताईकडे पाहतो तर आज ती एकटी आमरण उपोषण करत आहेत, पण खरोखर आपल्या समाजातील आगरी कोळी कलाडी समाजाची जी जनता आहे त्यांनी तिला साथ देणं गरजेचे होते. तिच्यासोबत आज हजारो महिला, हजारो पुरुष आंदोलनाला आमरण उपोषणाला बसायला हवे होते, परंतु ते चित्र कुठेतरी दिसत नाही आहे. एअरपोर्ट होण्यापूर्वी अनेकांनी नेतेगिरी केली, दिबा पाटलांच्या नावावर राजकारण केलं. आज ते जाऊन आपापल्या पक्षात जाऊन बसलेले आहेत. पण खरोखर रश्मिताई पोपेटा यांनी एक आता आपल्या समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आज कदाचित रश्मितांच्याकडं पाहून आज हजारो महिलासुद्धा कदाचित आमरण उपोषणाला त्यांना साथ देतील असं कुठेतरी आता वाटायला लागलं आहे. आणि मला वाटतोय की सरकारने आता जास्त अंत न पाहता रश्मिताई पोपेटा आणि आमच्या पूर्ण समाजाचीच ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आमच्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं. ॲक्च्युली रश्मिताईंनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या खऱ्या आहेत. कदाचित जर दिबा पाटील साहेबांनी जर त्यावेळी हे निर्णय घेतले नसते तर आज आपला समाज देशोधडीला लागला असता. आज आपला समाज कुठंतरी मला नाही वाटत या आपल्या नवी मुंबईमध्ये राहायला असता. कुठेतरी मला वाटतं आज 100-200 किलो आणखी पुढे निघून गेला असता. कारण अशी वेळ त्यावेळच्या आपल्या शेतकऱ्यांवर समाजावर आले होते. परंतु कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना समाजाला सावरण्याचं, त्याला न्याय देण्याचं काम आपल्या दिबा पाटील साहेबांनी केलं आहे. दिबा पाटील आपल्या समाजासाठी बाप नाहीत, महाबाप आहेत आणि आज आपला जो समाज लोक आहे तो दिबा पाटील साहेबांच्याच मुलं आहे. परंतु होतोय काय, दिबा पाटील साहेबांच्या नावाचा फक्त लोक राजकारणापुरताच उपयोग करून घेतात. मग अशावेळी कुठेतरी सर्वसामान्य जनतेतून रश्मिताई पोपेटा निर्माण होतोय. आज रश्मिताई पोपेटाच्या मुलं आज आपल्या समाजाला एक जाग करण्याचं तिने काम केलेलं आहे. आज तिच्या मुलं आपला समाज जाग झालेला आहे आणि मला वाटतं कुठंतरी आता तरी आपल्या समाजाच्या लोकांना जाग येईल आणि पक्षविरहित तिला सर्व लोक सपोर्ट करतील, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आगरी कोळी कलाडी समाज जर एकत्र आला काही पक्षाची गरज नाही आहे, कुठल्याही पक्षाची गरज नाही. ज्या पद्धतीने तिने आंदोलन छेडलं आहे, ज्या पद्धतीने ते आंदोलन उपोषण पत्करलेलं आहे, आता जर हजारो लोकांनी जर एकत्र येऊन केलं तर 100% सरकारला काहीतरी खूप घ्यावंच लागेल. आणि माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की यावेळी रश्मिताईच्या सोबत आपण ठामपणे उभे राहायला पाहिजे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक इशारा दिला आहे. सरकारने विमानतळाला लोकनेते दिबा पाटीलांचे नाव देण्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. पुढील काही दिवसात हजारो भूमिपुत्र मुंबईत धडक देऊन व्यापक जनआंदोलन उभारतील. त्याचबरोबर अन्नपाण्याचा त्याग केलेल्या रश्मिताताईंना काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा थेट इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.